हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही गाईज? होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी आहे ना अंडा पाव बनवला आहे. हे बघा, अंडा पाव बनवलेला आहे कारण ना प्रेमला खायचा होता. तो बोलत होता, काय बोललेला माहिती आहे त्याच्या तोंडात? ऐका, हा बोललेला अंडा भजी. तुम्ही त्याला अंडा भजी केलेली आहे. हे बघा अशी आणि ती पावमध्ये मी कांदा बिंदा वगैरे टाकणार होती, पण प्रेमना म्हणजे असं त्या पावमध्ये कांदा टमाटर टाकणार होती, पण तो त्याच्यातलंच खात नाही पिझ्झामधलं, म्हणून मम्मी काही टाकलं नाही. तर आता हे बघा, आता हे त्याला असं बनवले पण आता द्यायला जाते. तो आता हा पहिलंच गरम गरम घेऊन गेला. प्रेम, हां खा ना, खा. मी बघा आता बनवले, खा. मला नको आहे. मी आता खाऊन घेणार ना तर जेवण नाही करणार. त्याच्यामुळे मी अजून कढईमध्ये पण ठेवलेले आहेत. कायच मला एक डोळा छोट असा एक वर असं वाटत असेल ना, मला मध्ये सुजन आलेली डोळ्याला थोडी फार आहे आता. हा, मग ते पतंग उडवायला गेलेला ना, त्याची मस्ती होती, दुसरं काय नाही. नाही काहीच ते काही पण असं माझ्या पतंगचा सल्ला खराब बोलतात, पण चांगली आली, मजा आली पतंग उडवता उडवता. काही सण गेले, काही आता सण येईल. प्रत्येक सण याच्या अंगात पण पहिले घुसतो, 2 महिने पहिले. हे पण बोला. नाही काय एक काम कर ना, काय मध्ये टाकलीत अर्धे आणि ना हे बघा, हे असे कढईमध्ये टाकून पलटी करते. आता खाऊन घेणार ना मी, तर नंतर नाही जेवण करू शकणार. त्याच्यामुळे त्याला प्रेमला ना आता पासपोर्टचेच फोटो काढायला पाठवलेलं, कारण ना ते उद्या शाळेमध्ये ना आधार कार्ड पॅन कार्ड जे पण काही म्हणजे तुमचं जर प्रॉब्लेम झाला असेल ना तर भेटेल. तर प्रेमचं आधार कार्डच आम्हाला भेटून नाही राहिलं. मग त्याच्यासाठी ना मी बोलली की प्रेम काय करायला जाणार आहे? फोटो काढायला ना? नाही, फोटो काढायला नाही, ते उद्या आधार कार्डाचं ते काय आहे, हे तुम्हाला जे पण चुकी झाली असेल, काय बनवायचं असेल, नाव बिव मिस्टेक असेल असं, स्पेलिंग गलत असेल. हां हां. अरे कसा खातो तो, कसा खातो? जरा माणसात खा ना, माणसात खा जरा. सगळं प्रत्येक वेळी तुझ्या हातून चुक्या होणं जरुरीच आहे. माणसात खा ना जरासा. बघा खायचं पण. हा, मग खायचं पण. त्यांना माहिती आहे आई कधीच पोराला चुकीचं हे नाही देत. तुला तर मीच जास्त लाडून ठेवलं. माझी मम्मी अशी बोलते लाडून ठेवले, पण काय नाही, युट्यूब साठी अशी दाखवते लाड लाड. सगळ्यांना रियालिटी मध्ये तुम्ही बाई पिलू मिरची खा रे. माझ्यासोबत असतं ना. आज पिलू मिरची खातो का बघू? खा, खा ना. अरे ही मिरची तिखट नाही. चला गाईस, आज तुम्ही कमेंट केलं की प्रेम मिरची खाऊन दाखव, मी खाईल, पण ह्याच बदले मम्मीला जोलो चिप खायला पडेल. मी ऑर्डर करणार स्वतः. खाऊन दे पक्का. हे ऐकून घे सगळे गाईस. मी खाऊन दाखवणार. प्रेम जे पण बोलला मी खाऊन दाखवणार. गाईस, जोलो चिप नाही खाऊ शकेल. खाऊ शकते, पक्का खाऊ शकेल. 1 तास राहू शकते विदाउट काय खाय. हा, मी बसते, खायचंय, पाणी बिनी नाही प्यायचंय. गायची मिरची आहे. गाईस, कोणाला माहितीये जोलो चिप? तू युट्यूबवर सर्च कर, गुगल सर्च कर, मग मला सांग ना. ऑनलाईन सर्च करून सांग. एवढं तिखट नाही काय ते मम्मी मुदाई. मी पण ऐश्वर्या राय झाली. हा, ते असे करता, मिरची खाता आणि बोलता प्लीज सबस्क्राईब करतो, सबस्क्राईब कर. मम्मी कर. तुमच्यासाठी मिरची खाल्ली. आता तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या.
आणि पाणी नाही पिलं आणि ना हे प्रेम जे खातोय बघा अंडा पकोडा पाव ना ते खाल्लंय. फक्त मिरची खाल्लीये. बघा गाईस, मिरची खाऊनच एवढे हे होते, जोलो चिप खाऊन केवढं काय होईल. तरी मी खाऊ शकते. प्रेमची न माझी शर्त. प्रेम जे बोलतोय ना जोलो चिप ते खाऊ मी शकते. पक्का पक्का डन एकदम. चल ठीक आहे. पक्कावाला डन. चुकी का नाही साला. गाईस मी ऑर्डर करणार आता काही दिवसात, काही बघूया. ऑफलाईन भेटलं तर मी बघतो, शोधायला पडेल जरा. आणि असं गन मॅगी असतं. मॅगी मी एकदा खाल्लेली, एक ऑर्डर ऑफलाईन शोधून घेतलेली दुकानातून. आमच्या जवळच्या एक आहे, तर तिकडे ना एवढी स्पायसी मॅगी आणि माझी जीभ तर फाटलेली का सोडलेली. मग एवढं तिखट लागत होतं. अख्खा असं वाटतं जीपमध्ये ना कोणतरी मिरची मसाला लावून अख्खं. एवढा वेळ झाला तरी मी अजून पाणी पिलेली नाहीये. एवढा वेळ नाही झाला, 1 मिनिट झाला तर एवढा वेळ झाला. आणि प्रेमची निशात आणि प्रेमने त्याच्या मम्मीला जबरदस्ती मिरची खाऊ घातली. मी नाही असं काय बोललो, मी जोलो चिपचं बोलले ना. नाव खरा प्रेमकडे घेऊन चालली. खा 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 एवढं सगळं खाऊन घे मग आता ना. हे बघ पिलो इकडे घे ना, थोडं गरम आहे. अगं एवढं सारं. हा घे घेऊन. अरे वा. मी नाही खाणार. पण तुला खावं लागेल, करायला लावलंय तर. एवढं जास्त हा ते डोलो जोलो काय असतं ते एकदम तिखट. एकच चिप्स असतं 100 रुपयाचं, ठीक आहे. पण एवढं तिखट असतं, एवढं तिखट असतं. हा मग त्याच्यामध्ये आहे ना ती काश्मीरी थाई मिरची असते ना, ती असेल ती काश्मीरी थाई मिरची आहे ना गाईज, एवढीशीच असते एकदम, एवढी असते पण लालवाली. हा पण खूप म्हणजे हे असते, खूप तिखट असते थाई मिरची. एक खाल्ली ना, एक जर तुम्ही समजा 1-1.5 किलो भाजी बनवताय आणि त्याच्यामध्ये 1 मिरची टाकली ना तरी ती तिखट होऊन जाणार, इतकी ती पॉवरफुल असते. तो जुलो चिप एवढाच असतो. तो एक चिप 100 मिरचीचा कमाल करतो, एवढा तिखट असतो तो. वर्ल्डचा एकदम तिखट, शाळेत वर्ल्डचा तिखट मिरचीने बनतो वाटता मला, गॅरंटी नाही. मी म्हणजे एक असंच येता जाता माझा मित्र खाता काय काय, तर त्यांचं बघून मी मम्मीला सांगतो. आता बघू काय होतं काय नाही, काय होतं काय नाही. मला फिक्स. चला गाईज मी आता मला भरपूर जेवण बिवण बनवायचंय. अरे हा, मला एक बात बोलायची होती गाईस. डॉग, तो एक व्हिडिओ होती बघा डॉगची, ती मम्मीने परत त्या डॉगला दिलाय. तर त्या परत दुसरा डॉग आणायचा तर येस टाका, आणि डॉग नाही आणायचा तर नो टाका. मम्मीच्या साईडला नो, माझ्या साईडला येस. हा पण मी कसं असतं माहिती आहे बघा, त्या डॉगला लहान बेबी जे असतं तसं त्या डॉगला म्हणजे डॉगचं पण लहान बेबीला सांभाळावं लागतं, पिल्लूला. आणि मग आपण जर माणसाच्या असं लहान बेबीला, म्हणजे आपण माणूस असून जर आपल्या पिल्लूला आपण असं सांभाळणार नाही बरोबर, तर मग कसं, मग ते पण एक तर जीव आहे. म्हणून मी त्याला सांगते मग त्याचे हाल नको व्हायला. आपण कामधंद्याचे लोक आहेत, मग त्याचे हाल नको व्हायला. एक तर मग म्हणून मी बोलते की नको. म्हणून मी याला बोलते तुझी 10वी-12वी झाली त्याच्यानंतर आपण आणूया. तर मग याला लगेच गाईस असं नसत, आता आपणच त्याच्या मागे बिगे जाईल. पण तो 1 वर्षाने असा डॉग होणार, ते सगळे वाव कोणता डॉग आहे असं बोलणार. पण तसा घ्यायला पण लागतो. आता म्युगन ब्रीडचे नाव माहिती आहे मला, पण जाऊ दे आता, मम्मीचं असं बोलणं येतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लव यू.